तर या दरम्यान आदरणीय सन्माननीय रतनजी पाटील साहेब व्यासपीठावरती आलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नामदेव मडवी धरणा यांच्याकडनं 1,000 रुपयाचा धनादेश. सर्व दानशूर दात्यांचं मनपूर्वक आभार. देऊया मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मॅच ऑन आहे, पंचांचा ग्रीन सिग्नल. इथे मात्र मेगा फायनलचा थरार आरंभ प्रारंभ करूया. शुभारंभ बोला गणपती बाप्पा मोरया. पहिलाच बॉल मंगेश पाटील. हो, आडव्या बॅटनं ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंचांच्या दिशेने बोलतात, सांगतात व्हाईट बॉल. आजचा दिवस ज्यानं गाजवला, काय खेळला मैदानावरती. धाव संख्येची धावपुटी होताना पाहिली मैदानामध्ये. जबरदस्त जबरदस्त खेळ मैदानामध्ये साकारत असताना किशोर पोरजी आडव्या बॅटनं केला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे जुळत नाहीयेत, कारण गोलंदाज तेवढ्या ताकदीचा असताना आपण पाहतोय. गोलंदाज मंगेश पाटील किरोळी संघाचा आज जबरदस्त गोलंदाज. जय वागेश्वर 11 किरवली. ओहो, आडव्या बॅटनं ताकदीचा प्रचंड वापर. चेंडू चालला डीप विकेट, बाउंड्री रेषेच्या बाहेर. 4 रन. संगीत ज्या ज्या वेळी महिलांवरती अत्याचार होत गेला, त्या त्यावेळी रामायण आणि महाभारत होऊन गेला, परंतु परस्त्री ही माते समान ही शिकवण आमच्या राजाने दिली. धन्य ते माऊली आणि धन्य तो शुभा. चेंडू चाललाय चाललाय सरळ डीप विकेट, बाउंड्री रेषेच्या बाहेर. आणखीन एक गगनभेदी आसमानी सुलतानी षटकार. तर एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळत असते. शिवराय या शब्दाचा आपण अभ्यास जर केला, पहिले 2 अक्षर शिव म्हणजे शिवनेरीवर महाराजांचा जन्म झाला, आणि राय म्हणजे रायगडावर महाराजांचा मृत्यू झाला. हे दोन्ही अक्षर म्हणजे शिवराय. ओ, आडवा बॅटनं केलाच होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडूची सांगता, डॉट चेंडूची सफर इथे करत असताना धावसंख्या पाहिली धाव पुस्तकावरती 1/11. 11 धावा 4 चेंडू धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. गोलंदाज मंगेशवरती आक्रमणाला सुरुवात केली आहे. किशोर फुलर लाईनचा चेंडू होता, दिशा दाखवण्याच्या तयारीमध्ये होता, परंतु चेंडू लेगस्टिकच्या जास्त बाहेर आणि पंचांच्या दिशेने वळतात. चौधरी सरांचा इशारा तो व्हाईट बॉल. खूप चांगली पंचांची भूमिका पाहिली. मनोज पवार सर, मॅन फ्रॉम उत्तर शिव, त्यानंतर आमचे चौधरी सर. जबरदस्त जबरदस्त पंच. मंगेश 4 षटकांचे मॅच फास्ट केला जात. टाइम आला ते गोलंदाज तयार. फुलर लाईनचा चेंडू होता, ज्या दिशेने हवं होतं त्या दिशेने चेंडू देखील आला होता. चेंडूने दिली हुलकावणी. चेंडू त्याला एक्स्ट्रा कव्हर मध्ये मिळतील. या चेंडूमध्ये एकूण धावा 2. 14 धावा त्या पुस्तकावरती. चेंडू फेकून झाल्या 5. शेवटचा चेंडू. धावसंख्या एक चांगल्या स्थितीमध्ये आहे. पॉवर प्ले मध्ये चांगला खेळ इथे साकारत असताना किशोर पोरजी धावून ग्राउंड केला होता. डायरेक्ट हिट. इथे मात्र धावा बहाल केल्या जातात. किरोली टीम, जय वागेश्वर 11 किरोली टीम थोडेसे चुकवता बाईच्या स्वरूपात रन मिळेल. सिंगलच्या बरोबरीने षटक क्रमांक पहिला इथे संपलाय. धाव पुस्तकावरती एकूण धावसंख्या धानसर संघ जाऊन टेपून बसलाय एकूण 15 या धावसंख्येवरती.
पाहते जबरदस्त संगीत आपण या ठिकाणी पाहिला. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. धाव पुस्तकावरती एकूण धावसंख्या आपण पाहिल्यात तर एकूण 15 धावा आहेत. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग होती किशोर पोरजीने आजचा दिवस गाजवला मी म्हणेन. काय बरसला मैदानावरती धावसंख्येची ढगफुटी होताना आपण पाहिली. सुरेख फलंदाजी. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत आहेत. आविष्कार चमत्कार करावा लागेल. गोल्डन विकेट इथे तुम्हाला काढावी लागेल कारण आज भरपूर सूर भेटले, ताल मिळाले मैदानावरती खेळत असताना. किशोर पोरजी गोलंदाज तयार. पहिलाच बॉल सापला रचला गेला. डीप विकेट वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये शॉर्ट फाईन लेग शॉर्ट टर्नमॅन शॉर्ट मिड ऑफ मध्ये अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण इथे आखणी केली आहे गोलंदाज तयार. ओ आडव्या बॅटनं केला होता. सन्मान दिला त्या चेंडूवरती. रेफर केलाय. कुठेतरी थकवा जाणवतोय की काय किशोर पोरजी मध्ये. भरपूर मॅच खेळला, बॅक टू बॅक मॅच खेळतात, एनर्जी डाऊन होते. परंतु पाहूया चेक केला जाईल. UTC लाईव्हच्या माध्यमातून टेक्निकल टीमची आपण मदत घेतो म्हणजे चाचू. चेक करता होता आपण क्लोज इनकाउंटर पाहिला परंतु पाहूया होतो की नाही. दानसर गावामध्ये आज जलवा आहे. मेला लगेगा मेला. 35 आनंदाचे डोही आणि आनंदाचे तरंग. आनंद आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे. नॉट आउट नॉट आउट. ओमकारला आता मात्र बरसावं लागेल कारण प्रत्येक मॅच मध्ये तो त्याच्या साथीनं त्याच्या जोडीनं त्याच्या बागीनं चांगला खेळ करतो परंतु आता बरसावं लागेल प्रत्येकाला. डाऊन टी ग्राउंड खेळतात. नॉकआउट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव एका धावच्या बरोबरीने संघाचा पुढे टेपला. धाव पुस्तकावरती एकूण धावा पाहिला. 18 धावा आहेत. किशोर स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय एक जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून इथं होताना पाहिला. हो आडवा बॅट न LBW फलंदाज बाद. बिग विकेट मैदानाच्या बाहेर किशोर पोरजी. अन्यथा हा चौकार आला असता. जबरदस्त संगीत आपण या ठिकाणी पाहिला कारण स्वराज्याच्या निर्मितीसाठी देखील मुख्य प्राण्याने देखील आपली आहुती दिली. धन्य ते माऊले धन्य ते माझे शिवराय. कारण ती घोरपड होती तिचं नाव होता यशवंती. तिने देखील आपण पाहिला स्वराज्याच्या निर्मितीसाठी प्राण त्याग केला. SS ट्रान्सपोर्टचे बालक संदीप शेठ पाटील म्हात्रे साहेब मॅचा आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रवीण दळवी साहेब असतील, कृष्णा शेठ पाटील यांची काही क्षणातच व्यासपीठाकडे आगमन होताना आपण पाहू शकाल. अठरा धावा आहेत. पुस्तकावरती चांगली गोलंदाजी आहे. आविष्कारचा हा चमत्कार आपण पाहिला. जबरदस्त मॅग्निफिकेशन गोलंदाजी. ओमकार आलात नॉन स्ट्राईक एंडवरती. कैलास पोरजी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. ओ फुलर लाईनचा चेंडू होता. ड्राईव्ह करतायत.
आविष्कार चेंडू खालती येतील अनिल पाटील तोपर्यंत मिळतील ते सिंगलच्या बरोबरीनं धाव पुस्तकावरती एकूण धावा लागल्या गेल्या 19 धावा आहेत. शेवटचा बॉल 19 धावा धाव पुस्तकावरती. मेगा फायनलचा हा आपण थरार होताना पाहतोय. स्विच हिटचा अस्त्र काढला होता. दुधारी तलवार लगा तो बाद नाही तो बरबाद. 2 षटकांची ते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती एकूण धावा आपण पाहतोय. एकूण धाव संख्या 19. एक फलंदाज बाद टीम डान्सर. ते गोलंदाज तयार. तेजस्वी तेजोमय कामगिरी कशा पद्धतीने असेल. 10 म्हणजे ग्राउंड जबरदस्त तडाखा. चेंडूचा लाठी मिगटेक बाउंड्री रेषेच्या बाहेर तितकीच लांबी तितकाच अंतर. चेंडू सीमा रेषा बाहेर छूम अंतर. संघ जाऊन टिपला धाव पुस्तकावरती पहिल्याच चेंडूवरती बिग ब्लास्ट धमाका. वेलकम टू द ग्राउंड. तेजसा स्वागत केलाय फलंदाज ओमकार की जय जयकार. काय तडाखा पाहिला आपण. जबरदस्त नजरेचा कैदाना होता ओमकारचा. डाऊनची ग्राउंड केले. काय जबरदस्त तडाखा पाहिला. गोलंदाज तयार तेजस. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रहार. डिबॅक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते. व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. मेगा फायनलचा तरार. क्षेत्ररक्षक होते तिथे. विघ्नेसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त क्षेत्ररक्षण. सिद्धू देखील मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगला बरसला. लाईन पाहावी लागेल परंतु संदीप गणपत पाटील धरणा गावाचे ग्रामस्थ आहेत. त्यांना विनंती करीन व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्या मानाच्या सन्मानाच्या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत. आडव्या बॅटनं जोराचा प्रहार करायचा होता. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरीचा धाडस. दुसरी धाव डेंजर एंडला. थ्रो चांगली आहे. कलेक्टिंग चांगली आहे परंतु फलंदाज पोहोचल्यात. 2 धावा मिळतील. 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन पुढे ठेपलाय. धाव पुस्तकावरती एकूण धावा 28-28. 28 धावा. जबरदस्त तेजस इथे तेजोमय कामगिरी करत असताना पहिल्याच चेंडूवरती षटकार आला परंतु त्यानंतर केलेला ग्रेट कमबॅक. बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवला. पार्किंग प्लॉट मध्ये दमदार षटकार.
जबरदस्त तडाखे बंद फलंदाजी, काय खेळतोय सिद्धू. सबका बंधू, नाम है सिद्धू, नाम है सिद्धू. गॅप मध्ये खेळला होता, क्षेत्ररक्षक होता तिथे, पंबल चेंडू जातोय सीमा पार, खणखणीत चौकार. इरादे बनते हैं और बनकर बिगड़ भी जाते हैं, लेकिन सीढ़ी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. काय खेळतोय मैदानावरती सिद्धू. पुन्हा एकदा प्रहार, क्षेत्ररक्षक आहेत मंगेश ने टिपलाय झेल, संपलाय सिद्धू पोरजीचा खेळ. आपण राहुल येतात नवीन फलंदाज, शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाचा अस्त्र बाहेर काढलाय. टीम जय वागेश्वर 11 किरोळे संघाच्या माध्यमातून महेश सुजल येत आहेत. धावसंख्या आहे 3 षटकांची समाप्ती 38 धावा. धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. आता स्ट्राईक एंड वरती मात्र फलंदाज एक स्टार केला 40+ आहे. अद्याप देखील त्यांचा फिटनेस भरपूर चांगला आहे. बंडू शेतगोंडली देखील मॅचचा आनंद घेतात. सदानंद दादा पोरजी मॅचचा आनंद घेतात. गोमीची बाळी, धनंजय पोरजी असतील, साक्षी स्टार कंपनीचे मालक संजयजी म्हात्रे मॅन फ्रॉम इनामपुरी देखील मॅचचा आनंद घेतात यूट्यूबच्या माध्यमातून. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्ट्राईक एंड वरती कैलास पोरजीला आपण पाहतोय. गोलंदाज तयार, पहिलाच बॉल मध्ये खेळण्यासाठी इथे तयार कैलास. हो हो, चेंडू मात्र हवेच्या लाटांवरती तरंगत असताना 1 2 3 क्षेत्ररक्षक झेल खाली, परंतु एकाने टिपला झेल, मंगेशने टिपला झेल, संपलाय फलंदाज कैलास. पारस येत आहेत कैलास पोरजी यांचे सुपुत्र. चला या फास्ट आहे आपण. (38) 38 धावा आहेत पुस्तकावरती. नवीन फलंदाज पारस येत आहेत. एक जबरदस्त युवा टॅलेंट, युवा जिगरबाज, युवा पर्वा, युवा सर्व असा खेळ इथे मैदानावरती कशा पद्धतीने असेल. पारस पोरजी 38 धावा त्या पुस्तकावरती. अतिशय जबरदस्त 3 दिवसाची श्रृंखला. गोलंदाज तयार, षटकातील पुढील चेंडू पारससाठी. बॅक टू द बॉल ड्राईव्ह हा या ठिकाणी आपण पाहिलं. या स्पर्धेचं बिगुल वाजलं गेलं 29 तारखेला. 29 तारखेला या स्पर्धेचा बिगुल वाजलं गेलं. स्पर्धा ज्या पद्धतीने सुरुवात झाली त्यावेळेस आभाळ भरून आलं होतं. त्यानंतर आज स्पर्धेचा सांगता सोला डोळ्यामधून पाणी येतील मित्रांनो. इतका भव्य दिव्य असं आयोजन, येत्या क्षणी आयोजनाच्या प्रेमामध्ये पडावं इतकं चांगलं आयोजन. या मैदानाचा भौगोलिक आढावा घेतला, पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात मध्ये असणारा मैदान आपण या ठिकाणी पाहतो. त्यानंतर उंच उंच आपण पर्वत रांगा या ठिकाणी आपण पाहतोय. जबरदस्त खेळपट्टी. गोलंदाज ज्ञान हो, आडव्या बॅटनं इथे चांगली गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल. ती करत असताना गोलंदाज सुजल. पारसला मात्र चेंडू मात्र काही समजत नाही आहे. चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतो. नॉन स्ट्राईक एंड वरती राहुल पोरजी मात्र अगदी स्तब्ध उभा बसलाय. जबरदस्त मॅच, जबरदस्त क्रिकेटचा रणसंग्राम. ज्या पद्धतीने किशोरची विकेट गेली त्यानंतर केलेला हा ग्रेट कॉमबॅक आपण पाहिला. फुल टॉस गॅप मध्ये, परंतु इथे मात्र ताकदीचा कमी वापर होता. फ्लिक केला होता परंतु एकच धाव. 2 चेंडूवरती मात्र याला इथे मात्र भरसावं लागेल.
आणि आक्रमण आणि प्रयत्नार्थी या ठिकाणी मात्र करावं लागेल. अडला असतील हजारदा, पडला असतील हजारदा, कालोख्याच्या भयान रात्री रडला असतील हजारदा, झालं गेलं तर विसर आता, मुठावल अश्रावल लक्षावरती रोग नजर राहुल पोरजी, तू एक प्रयत्न अजून कर, तू एक प्रयत्न अजून कर. 2 चेंडू बाकी आहेत. षटकाचा विचार केला 39 रन्स स्कोरबुक वरती. हो, जोराचा प्रहार करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे जुळून येत नाही. चेंडू सरळ जातो एस टी रक्षकाच्या हातामध्ये. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटीने उद्या मी कारण सामर्थ्य नाशवंत नाही, चाटले जरी पंख माझे तरी नव्याने उडणार मी, रोखेल कोण का मजला अशी भिंत या जगात तरी नाही. हेच सांगण्याचा प्रयत्न तो गोलंदाज या ठिकाणी करत असताना जबरदस्त गोलंदाजी, मॅग्निफिकेशन गोलंदाजी. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू आडव्या बॅटनं केलाचा होता. इथे होते पहिलं सत्र इथे कंप्लीट. 4 षटकामध्ये जय गणेश्वर धानसर संघटनेत रन्स बनवल्या 42 आणि 43 धावांचं आव्हान असेल तो मात्र टीम जय वागेश्वर किरोली संघासमोर. चला, अंतिम सत्रामध्ये काय घडणार काय बिघडणार पुन्हा एकदा शिवव्याख्या दे आणि जबरदस्त टॅलेंटेड समालोचक बेलोलीचा एक गोड आवाज आमचे दिनेश पाटील सर. तत्पूर्वी मी रजा घेतोय. थँक्यू सो मच. सागर मडवे यांच्याकडून ऐवा झेल घेण्यासाठी 100 रुपयाची बक्षीस लगावण्यात आली आहे. या दरम्यान मात्र आपण वळतोय आई गावदेवी क्रिकेट संघ धरणा आयोजित GCC धमाका 2025च्या आजच्या हा शेवटचा दिवस. दुःख सारे विसरून जाऊ, सुख देवाच्या चरणी वाहू, स्वप्न उडलेली नव्या या वर्षी नव्या नजरेने नव्याने पाहू. 2025 कसा गेला, जुन्या आठवणी, दुःख आणि बरंचसं काही घडलं असेल, बरंचसं काही घडवायचं असेल तर जे काही झालं आहे केलं आहे चांगल्या आठवणी सोबत घेत, खराब आठवणी जागेवर सोडत या वर्षाला करूया अलविदा आणि नवीन वर्षासाठी पुन्हा एकदा नव्याने उभे राहत स्वतःला घडवूया. या वर्षाच्या अगदी संधी प्रकाशामध्ये आता जवळपास शेवटच्या क्षणामध्ये संध्याकाळ ही शेवटची संध्याकाळ असणार आहे 2025ची. त्याच्यामुळे या शेवटच्या संध्याकाळी कोणता संघ चॅम्पियन बनेल, एक चांगला खेळ दोन्ही संघांनी दाखवला आहे. मी तर म्हणेन की सलग 5वा सामना इथे श्री गणेश्वर धानसर संघ खेळतोय. चला, फिल्डिंग लावून घ्या अंधार व्हायच्या आत. चला, बॅट्समन मैदानाकडे रवाना व्हा. आपण तुम्हाला विनंती आहे, वेळ लावू नका. उजेडामध्ये बक्षीस वितरण समारंभ व्हायला हवा अशी आमची अपेक्षा आहे, परंतु कमीत कमी सामना तरी पहिल्यांदा संपून घ्या. 43 धावांचा आपण पहिल्या षटकाचा विचार केला, त्या षटकामध्ये तब्बल आले 15. त्यानंतर 4 धावा. आविष्कारची गोलंदाजी अद्वितीय राहिली, त्यांनी 4 धावा, परंतु तेजसनं पुन्हा 19 धावा मोजल्या, परंतु सुजलनं मात्र धावा रोखत 4च धावा दिल्या आणि 42 धावा उभ्या केल्या. कैलासपूरची परतल्यानंतर थोडासा ब्रेक जरूर लागला धावांना आणि त्याच्यामुळे 43 धावा मी म्हणेन की आजच्या दिवसातील हा सुवर्णमध्ये साधणारा आकडा आहे. कारण 35, 43, 47, 57 अशाच काहीशा धावा बनलेत. फक्त मागच्या सामन्यामध्ये 62 धावा बनवल्या धानसर संघानं. आता या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये मंगेश पाटलां टीम कसा धावांचा पाठलाग करेल. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. कैलास पोरजी हाताळेल पहिलं पॉवर प्लेचं षटक. मंगेश पाटील तर नॉन स्ट्राईकला तेजस. पहिल्याच बॉलवर सगळ्यात मोठा हादरा झटका मी तर म्हणे मंगेश पाटीलच्या रूपानं पडतोय. पहिल्याच बॉलवर कैलासनं मात्र आपली क्रीज सोडली. खेळाडू वृत्ती नेमकी कशी असावी हे दाखवणारं प्रात्यक्षिक मंगेश पाटीलच्या माध्यमातून आपण पाहिलं.
स्वतःनं मात्र क्रीज सोडली. पंचांचं बोट आकाशाकडे उशिरा जरूर केलं, परंतु स्पोर्टिंग क्रिकेट आणि खेळवृत्तीला मात्र मंगेशचा राहील सलाम. आदरणीय तुषारजी परशुराम पाटील साहेब, भावी नगरसेवक इनामपुरी यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल 10,000 रुपयाची नकद राशी देणगी म्हणून येते. आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आपलं आभार प्रकट करतोय. तुषार साहेब, येणाऱ्या काळामध्ये राजकारणामध्ये भरघोस यश तुम्हाला लाभू द्या ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही दिलेला हा आशीर्वाद आम्ही सदैव लक्षात ठेवू. एक चांगला बॉल, चांगल्या बॉलला चांगली दिशा दिली आहे. कव्हर पॉईंटला बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल रन्स कंप्लीट केले. तू मी जरूर झाली. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. जीवाच्या आकांतानं 2 धावा कंप्लीट झाल्या, कारण तेजस मात्र नॉन स्ट्राईक एंडला डेंजर एंड होता तिकडे धावत सुटलाय. 2 रन्स कंप्लीट झालेत. हरायचं कुणालाच नाही आहे, जिंकायचं आहे तर दोघांना फिल्डिंग लावून घ्या. त्याच्यामुळे विनंती राहील 2 धावा या बॉलवर येत आहेत. साई राजे यांचाही आवाज आपण ऐकला, ते मात्र या स्पर्धेतून रजा घेते. त्यांचंही थँक्यू सो मच. ऑलवेज वेलकम. चांगला बॉल, चांगल्या बॉलला दिशा दिली आहे. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल झाला आहे. क्षेत्ररक्षकानं बॉलला सीमारेषेच्या आत रोखण्याचं धारिष्ट दाखवलं जरूर. धावा रोखल्या गेले. चांगला फटका होता. रोशनच्या बॅटमधला हा दुसरा ताकदवान फटका आपण पाहतो. मागच्या बॉलला 2 धावा, यानंतर सुद्धा 2 धावा. धावा धावा लागतायत ते तब्बल आतापर्यंत 4. आदरणीय तुषारजी परशुराम पाटील साहेब, मित्रांनो, राजकारणातील समाजसेवेचा सुवर्णमध्ये साधणारा व्यक्तिमत्व आदरणीय तुषारदादा पाटील साहेब, भावी नगरसेवक आणि खऱ्या अर्थानं इनामपुरीचे व्यक्तिमत्व. ते येऊ शकले नाहीत बिजी शेड्यूलमुळे, परंतु या स्पर्धेवर या आयोजकांवर असलेला प्रेम आणि त्यामुळेच तब्बल 10,000 रुपयाची नकद राशी या स्पर्धेला देत आहेत. त्यांचे आपण करूया तुषारदादांचा वेलकम. गोलंदाज कैलास पोर्जीनं केलं फलंदाजाचं वेलकम, केलं क्लीन बोल्ड आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज होतोय आउट. पण वेळ नका गो प्लीज. फलंदाज बाद झाल्यानंतर आपण लगेच रेडी राहायचंय ही विनंती आपल्याला. नवीन फलंदाज आदर्श कैलास पोर्जीचा कमालीचे षटक, 5 धावा देत त्यानं पण आतापर्यंत 2 विकेट्स कमावलेत. 2 ताकदवान फलंदाजांना परतवलं. विचार केला तर मात्र दोन्ही सलामीर त्यानं बाद केले. मंगेश आणि तेजसला शून्यावरती बाद केलंय. त्याच्यामुळे या सामन्यावर आतापर्यंत अधिराज्य राहिलंय कैलास पोर्जी आणि टीमचं. कैलास पोर्जी, किशोर पोर्जीचा विस्फोटक खेळ तमाम दर्शकांना आज या मैदानावरती पाहिला. आदर्श अंतिम बॉलला सामोरा जाईल. या षटकातील अंतिम बॉल 43चा पाठलाग करायचा आहे. हे आव्हान आज सोपी दिसत आहे जरूर, परंतु आव्हानं सोपी नेहमी मोठी बनताना पाहतोय. सिंगल रन्स या बॉलवर. काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 43चा आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 2 बाद 6 धावा. फिल्डिंग लावून घ्या ही विनंती असणार आहे. फिल्डिंग लावून घ्या. आता वेळ आपल्याकडे नाही आहे. अठरा बॉल 37 धावांची गरज आहे. 18 बॉल 37 धावा. तुषार
चांगली गोलंदाजी हँडल केली आज तुषारनं, तेजसनं चांगली खेळ दाखवला आहे. कैलास पोरजीचा विस्फोटक गोलंदाजी ॲज युजल तो स्टार राहिला आहे आणि तो आदर्श राहिला या संघाचा. कैलास पोरजे असेल, किशोर पोरजे असेल, ही मंडळ. चला सामना सुरू करा प्लीज. प्रत्येक बॉल गणिक क्षेत्ररक्षणामध्ये झालेले बदल थोडासा विलंब लावता आहेत या सामन्याला. दूर टाकलाय बॉल आणि त्याच्यामुळे पंच मात्र वळतायत. मनोज पवार सरांचा हा इशारा व्हाईट बॉलचा. चांगली अंपायरिंग आज मात्र पाहायला मिळते. मनोज पवार साहेब असतील, दीपकजी चौधरी सर असतील, उत्तर शिव एका बाजूला उत्तर शिवचे उत्तम पंच पवार सर, तर काटाईमधून बिलॉंग करणारे चौधरी सर, तुमचं विशेष कौतुक. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल इथे मात्र पाहतोय. धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु पाठलाग होत असताना मात्र इथे मोठ्या धावांपासून वंचित ही केलं जात आहे. मोठे फटके लगवावे लागतील. क्या बात, क्या बात. 2 बॉलचा प्रेशर झेलू शकला नाही आणि लागोपाठच्या पहिला बॉल वाईट, त्यानंतर मात्र डॉट आणि लगेचच मात्र विकेट्स गमावली जाते. या मैदानावर आजचा विचार केला ना तर खऱ्या अर्थानं श्री गणेश्वर धानसर संघाच्या फलंदाजांनी स्पेशली किशोर दादांनी मात्र चांगल्या धावा जमवल्या, अन्यथा इतर फलंदाज फार प्रभावी कामगिरी करू शकला नाही आहेत. सौरभनं रवींद्रच्या चांगल्या फलंदाजी केली, त्यानं चांगले 3 षटकार दाखवले. ती फलंदाजी एक्सेप्शनल बॅटर्सनं मात्र इथे कामगिरी केली, परंतु आज रेग्युलर फार मोठी फटकेबाजी पाहायला नाही मिळाली. स्टेप आउट केलंय जरूर, परंतु लाईन चांगली पकडली आणि त्याच्यामुळेच आउटसाईड द ऑप्शन म्हणजे वाईड लाईन जी आहे ना, त्या वाईड लाईनचा टार्गेट करतोय गोलंदाज आणि फायदा मात्र मिळतो. त्याच्यामुळेच हा आणखीन एक डॉट बॉल. 43चा पाठलाग करायचा आहे आणि काय सुंदर गोलंदाजी होतीये. जय बागेश्वर किरवली संघाला रोखून धरलाय. पहिल्याच बॉलवर मंगेशचं आऊट होणं, त्यानंतर मात्र अडचणीमध्ये संघ आला. आणखीन एक वाईट बॉल, एक्स्ट्राची रन मात्र मिळते आणि धावा लागत आहेत त्या 8 धावा. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 3 बॉल टाकून झालेत. 8 धावा, अजूनही अंतर दूर राहिला तसा. चांगला फटका आहे कव्हरच्या दिशेने, शतक तिकडे रेडी आहे. सिंगल रन, दुसऱ्या रनचा यशस्वी प्रयत्न. 2 रन्स या बॉलवर आल्या आणि 2 रन्सनं दापडकर धावा लागल्या 10. अजून जिंकण्यासाठी मात्र 33 ची गरज आहे. 33 धावांचं अंतर दूर आहे अजून. आय थिंक 14 बॉल. आणखीन एक वाईड, षटकातला हा तिसरा वाईड बॉल. 11 धावा. गोलंदाजी खूप छान राहिली आहे, भलेही एक्स्ट्राच्या रन आले असतील, वाईडच्या आल्या असतील, परंतु मोठ्या फटक्यांपासून कंप्लीट दूर ठेवला आहे. मग रोशन असेल, प्रथमेश असेल, रोशननं आतापर्यंत धावा जोडल्यात 5, त्याच धावा, परंतु धाव झाली आहे धावांसाठी. क्या बात. थोडीसं मलिंग ॲक्शन आहे आणि मलिंग ॲक्शन भरधाव वेगानं जाणाऱ्या बॉलला मात्र आत ठेवला. काय सुंदर बॉल राहिला आहे. उत्तर नव्हतं फलंदाज प्रथमेशकडे. धावांसाठी झगडावं लागतंय, मेहनत करावी लागेल. आणखीन एक चांगला बॉल, विनाकारण मात्र धावत सुटलाय, परंतु इथे मात्र विकेट्स नाही आहे. फेकी चांगली केली, डॉट बॉलची सांगता झाली. 2 षटकांचा वाज विकेट संपला आणि धावा लागल्या त्या आतापर्यंत फक्त आणि फक्त 11. आता मात्र 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. UTC लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आली. अतिशय उत्तमरित्या त्यांनी आपली कामगिरी बजावली. मग मनोज मडवी असतील, सूरज गायकर असतील, ही सगळी मंडळी, विनायक असेल, भूषण मडवी,
देव मात्र या सगळ्या मंडळीची कामगिरी चांगली राहिली. वंश ऑडिओच्या माध्यमातून आमचा जितेश भाई असला सदैव उत्तम कामगिरी त्याची राहिली आहे. गणेश दादा असेल या सगळ्या मंडळीची चांगली कामगिरी राहिली. स्कोररच्या भूमिकेमध्ये नितीनदादा मडवी, नयन असेल या सगळ्या मंडळीनं आज आपल्या परीनं हातभार लावला. आपल्या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी सगळ्या मंडळीनं चांगले काम केली. त्याच्यामुळे सगळ्यांचं विशेष कौतुक. पंचांची भूमिका पवार सर, चौधरी सरांनी चोख बजावली आणि या स्पर्धेला प्रत्येक माणसानं आपल्या परीनं खारीचा वाटा उचलत मात्र ही स्पर्धा आतापर्यंत असे उत्तमरित्या हाताळली आहे. साई पाटील साहेबांचा आवाज, सरांचा आवाज आज आपण इथे ऐकला. अतिशय उत्तम आवाज. साई राजे यांचं मात्र त्यांचाही आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आज सगळ्यांना ऐकायला मिळाला. आणि मलाही विशालजी असतील सगळी मंडळी आहेत त्यांच्या वतीनं जी संधी मिळते आहे त्याबद्दल त्यांचाही विशेष आणि आभार प्रकट करेन. सिंगलला डबलमध्ये थ्रो थोडासा उशिरा आला, 2 धावा इथे मात्र आपण पाहतोय. 12-32चं गणित. आता मात्र 11-30, 11 बॉल 30. पारस गोलंदाजीच्या मार्कवर आहे. तर स्ट्राईकवर मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय रोशनला. रोशन ऑन स्ट्राईक. 11 बॉल आणि 30 धावा. क्या बात, क्या बात, क्या बात. गोलंदाजी खूप टिचून राहिली आहे. धानसर संघानं आज प्रभावी कामगिरी केली. धानसरचा विचार केला तर आज 3 संघ त्यांचे ट्रॉफी उचलणार आहेत. आणि खऱ्या अर्थानं विचार केला ना की हीच खरी ताकद आहे आपल्या गावाची. आपल्या रूपानं चांगला खेळ होतो, गावाचं नाव होतो. तुम्ही केलेल्या कामातून आपल्या गावाचं नाव होणं ही फार मोठी चांगली आनंदाची गोष्ट आहे. फटका इथे मात्र चांगला आहे का म्हणता येईल. झेल होता. लॉंग ऑफचा क्षेत्रक्षक थोडा चाच पडला आणि अशा प्रकारे बॉल मात्र गेला सीमारेषा बाहेर आला. हा 3 बॉलमध्ये जर का 2 मोठे फटके लगावले ना तर मात्र सामना चांगला बनेल. 9 बॉल 24 धावा. पारस फलंदाजी मात्र आपण पाहतोय. रोशनच्या बॅटमधून मात्र एक चांगला फटका आलाय. अंधार होत चाललाय. दिवा पाहिजे. आता रोशनला मात्र तेवत राहावं लागेल. परंतु पलटवार करणार नाही तो गोलंदाज कसला पारसनं दाखवला. पुन्हा एकदा फुल्लर लेंथ आणि तीही सगळा विचार केला धानसर संघाच्या गोलंदाजीचा तर बहुतांश गोलंदाजी मात्र आउटसाईड द ऑफ स्टंप यॉर्कर लाईन वाईड यॉर्करची गोलंदाजी केली आहे. आणि त्याच्यामुळेच बॉलच्या डेपपर्यंत फलंदाज फार पोहोचू शकले नाही आहेत. आणि तो फायदा तो धानसर संघाला मिळाला. चांगली गोलंदाजी राहिली आहे. कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल रनचा प्रयत्न. निव्वळ 1च रन्स मात्र मिळेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न गरज होती का. इथे मात्र फलंदाज होईल बाद आणि रोशन फलंदाज प्रथमेश होईल आऊट. आणि त्याच्यामुळेच आता मात्र समीकरण बदलेल. तो म्हणजे 7 बॉल 23 धावा. 7 बॉल 23. नवीन फलंदाज आपण पाहतोय. क्रिकेटचे दारोमदार अनिल पाटील यांच्यावर राहील या सामन्याची संपूर्ण दारोमदार. 7 बॉल 23 धावा. या बॉलवर एखादा मोठा फटका लगावत अंतिम षटकामध्ये सामन्याला रोमांचक बनवला जाईल का. आपल्या परीनं मात्र भरीव कामगिरी केली जाईल का. आल्या मात्र आमच्या खात्यामध्ये तब्बल 6 धावा जोडल्या जात आहेत. अनिल पाटीलच्या बॅटमधला हा मात्र मिडविकेटच्या सीमारेषे बाहेर भिरकावला. आकाशात उडणारा विमाना एवढासा उंच उडणारा हा फटका होता. धावा देऊन गेला तब्बल 6 आणि या 6 धावांमुळे आता मात्र गणित राहील 6 बॉल 17 रन्स. 6 बॉल अँड 17 रन्स रिक्वायर्ड. काय कमालीचा फटका राहिला आहे. कमालीचा फटका. चला फिल्डिंग लावून घ्या. सामना सुरू करा. 6 बॉल 17. क्रिकेटचा थरार नाट्य उगाचच नाही. जीसी धमाका हा धमाका आहे आणि त्याच्यामुळे मेगा फायनलमध्ये सुद्धा धमाका तुम्हाला अनुभवायला मिळतो. 2025 मधला GCC धमाकाचा हा मेगा फायनलची फायनल ओव्हर. किशोर पोर्जीच्या हातामध्ये 6 बॉल जिंकण्यासाठी 17ची गरज. 6 बॉल 17. 6 बॉल 17. स्ट्राईकवर फलंदाज राहील तो म्हणजेच रोशन. नॉन स्ट्राईकला मात्र अनिल ज्यांना या एका
मोठ्या फटक्यानं सामन्याला वळवण्याचं काम केलंय. अनिल द ग्रेट बॅटिंग अटॅक. रोशननं जबाबदारी स्वीकारली आहे, त्याच्यामुळे रोशन ही चांगला फलंदाज राहिला आहे. त्यानं 1 डाऊन लावला आहे, पिंच हिटर म्हणून ओळख राहिली आहे. किशोर पोरजी राईट आर्म राऊंड द विकेट. 6 बॉल 17चं समीकरण. 6 बॉल 17. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा. पंच पवार सरांनी मात्र इशारा केला अवांतरचा. वाईटची रन एक्स्ट्रा येते, एक्स्ट्राची रन्स मात्र बहाल केली जाते. आता मात्र 6-16. 6-16 मेगा फायनल. काय सुरेख रंगली आहे, हार मानायला कोणी तयार नाही आहे. लोअर फुल टॉस चेंडू दिशा दिली आहे. सिंगल रन घेतली जाईल, दुसऱ्या रनचा प्रयत्न राहील का नाही, कारण अनिलनं ज्यांना षटकार ठोकला आहे त्या अनिलला स्ट्राईकवर ठेवणं. रोशननं हे विचार केला की आपला संघ सहकारी चांगला खेळतोय, ज्या दिवशी ज्या खेळाडूचा चांगला खेळ होत असेल ना त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक राहणं हे आपलं आद्य कर्तव्य, ते कर्तव्य बजावताना पाहतोय. आता मात्र 5 बॉल आणि 15. 5 बॉल 15 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम राहील. अनिलचा धमाका. हाय अँड हँडसम अफलातून. ज्या ज्या वेळेला षटकार ठोकलाय त्या त्या वेळेला आकाशामधून विमान उडताना पाहिलंय. आणि अशाच प्रकारची कामगिरी, काय कमालीची फटकेबाजी. आमचं अस्तित्व काय आहे हे दाखवणारा खेळ. मिडविकेटच्या सीमारेषाबाहेर ठोकला जातोय. हा मात्र अनिल पाटीलच्या बॅटमधून किशोर पोरजीवर ठोकलेला षटकार. 4 बॉल 9 धावा. सामना बनला. मी म्हटलं होतं GCC धमाका सुरू आहे, या धमाक्यामध्ये मेगा फायनल ही धमाकेदारच होणार. तो धमाकेदार परफॉर्मन्स. फिल्डिंगमध्ये बदल केले जात आहेत. कैलासपूरजीने विचार केला जातोय नेमकं चाललंय काय. 17 धावा होत्या दादा तुला, पण इथे मात्र आतापर्यंत ठोकलाय तब्बल 1 षटकार. 4 बॉल 9 धावा. अनिल पाटील ऑन स्ट्राईक. अजून एक धमाका. एक्स्ट्रा काऊक कॉर्नरच्या एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून अनिल पाटीलचा हा धमाका. 2025ची संध्याकाळ आपल्या नावी करताना वर्ष गाजवलाय आणि वर्षानंतर मात्र हा शेवटची संध्याकाळ आम्ही कशी जाऊ देईल हा दाखवणारा फटका. आल्या षटकार ठोकला, त्यानंतर कैलास पोरजीवर दाखवले तब्बल 2 षटकार आणि आता मात्र 3 बॉल 3 धावा. काय सुरेख खेळ, कमालीचा. सुंदर खेळी पाहतोय. या बॉलवर सिंगल रन्स मात्र मिळते, दुसऱ्या रनचा असे स्ट्राईक रोटेशन मिळणार नाहीये सांगण्यात येत आहे, परंतु 1 रन्स मात्र मिळतीये. परंतु हा सामना आता 2 बॉल आणि 2 धावांचा. वाटलं होतं की कदाचित धानसर संघ हा सामना 1 साइड घेऊन जाईल आणि तिथपर्यंत प्रवासी केला होता, परंतु मुख्य पाचर बनला तर म्हणजेच अनिल पाटील, ज्याने आल्या षटकार ठोकला. जिथं समीकरण होतं आपण पाहिलं 7 बॉल 23 धावांचं, तिथे मात्र षटकार ठोकल्यानंतर मात्र राहिल्या आणि त्यानंतर 17 धावा. पहिला बॉल वाईड आणि नंतर मात्र सिंगल घेत स्ट्राईकवर आणल्यानंतर अनिलनं पुन्हा ठोकले लागोपाठच्या 2 बॉलवर 2 षटकार. 2 बॉल 2 धावा. कमालीची मेगा फायनलचा थरार कसा असावा, तमाम रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सामना पाहतो. चांगला फटका. रन्स किती मिळतील? सिंगल रन, दुसरी रनचा प्रयत्न नाही आहे, त्याच्यामुळे इथे स्कोर झालाय लेवल. 1 बॉल 1 धावेची गरज. कमालीची शर्तीचा प्रयत्न. आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 बॉलवर 6 धावा काढणं कधी पण कठीण नसतं, सोपं असतं, परंतु 1 बॉलवर 1 धाव आयुष्यामध्ये नेहमी त्रासदायक ठरते मित्रांनो. त्याच्यामुळे मी नेहमी सांगतो की तुम्हाला ठोकर डोंगरापासून कधीच लागत नाही, लागते ती छोट्या छोट्या अडथळ्यापासून. हा छोटा अडथळा अनिलनं या सामन्यामध्ये एकट्यानं रंग भरलेत. ते रंग मात्र आता आपल्या संघावरती दरवळतील का? आपल्या सुहासिक खेळानं, आपल्या अप्रतिम दर्जेदार खेळानं मात्र आपल्या कर्तृत्वाचा सुगंध किरवलीपर्यंत पोहोचवला जाईल का? ज्या अनिल पाटीलनं या सामना बनवला तो अनिल पाटील मात्र 1 बॉल आणि 1 धावेचं थरनाट्य असताना कसा खेळ करेल? 3 षटकार ठोकले जरूर अनिल पाटीलनं, परंतु आता काय केलंय 2025 मध्ये तुम्ही काय केलंय
त्यापेक्षा 2026 मध्ये काय करायचं आहे, या सामन्यामध्ये आतापर्यंत आम्ही काय केलंय हे सगळं 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 विसरून मला एक बॉल एक धाव कंप्लीट करायचं आहे हा इशारा राहील. एका बाजूला कैलासला धाव वाचवायची आहे, एका बाजूला धाव जमा करायची आहे. एक बॉल एक आणि अनिलनं मात्र विजयावर शिक्का मोर्तब केलाय. कमालीचा खेळ राहिलाय अनिल पाटील. हॅट्स ऑफ यू. करायचे जमा करायचे आहेत अन्यथा 5,000 रुपये कट होतील. त्याच्यामुळे स्टम्प्स जमा. मी म्हटलं ना बघा त्यांना माहिती आहे उगाच 5,000 रुपये स्टम्प. बघा मी म्हटलं तर स्वतः हाणून देतील, हाणून दिले. आजकाल जगामध्ये पैसा बोलताय आणि तो पैसा बोलला. थँक्यू सो मच किरवलीकर, तुमचाही विशेष आभार आणि अभिनंदन. परंतु अनिलचा खेळ 2025च्या या संध्याकाळच्या प्रहरी बहरला आणि त्यांना मात्र 2025 गाजवला. कॅश प्राइज मला तरी वाटतं या ठिकाणी आलंय. अनिल गोपीनाथजी पाटील यांच्याकडनं, गोपीनाथ मंगल्या पाटील यांच्याकडनं अनिलसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि खास करून नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील तो राहील कारण की संध्याकाळ गाजवली आहे. तर खरं जर पाहिलं ना वर्षभर काय घडलं हे विसरले असतील परंतु आज काय कमाल केली आणि त्याच्यासाठी 1000 रुपये. फिनिश कसं करायची, टुर्नामेंट आपल्या परीनं कसं खेळायचं हे दाखवलं. अंकित पाटील त्यांचे बंधुराज आहेत आणि खऱ्या अर्थानं अनिल पाटील हा या मैदानावरती ग्रेट फिनिशर कायम राहिलाय. त्यांना दाखवलं हा सामना आपल्या परीनं फिरवला. गोपीनाथजी पाटील यांच्याकडनं 1000 रुपये या स्पर्धेसाठी देखील आलेत तर त्यांचा लगेच शुभ सन्मान देखील आपण घेत आहोत. मी गोपीनाथजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार देखील करायचा आहे. आमचे नरेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान पूर्ण करत आहोत. तर तिन्ही विनर टीम्स डान्सरचे 2 संघ, एक रेग्युलर एक 40+ आणि जय वागेश्वर किरवली. लगेचच पारितोषिक वितरण सोहळा देखील पूर्ण करू आणि आमचे दोन्ही पंच ऑफिशियल्स, गुणसंख्या लेखक, आमचे साथी समालोचक मित्र यांचा आपण सर्वप्रथम आभार व्यक्त करूया. मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊ आपण, परंतु अगोदर आमचे 2 पंच, आमचे चौधरी सर आणि पवार सर या दोन्ही पंचांचा आपण आभार व्यक्त करूया ज्यांनी आज दिवसभर अतिशय चांगलं कार्य केलं आणि अचूक पंचांची कामगिरी. त्यांचा शुभ सन्मान मी विनंती करतो आमचे बालाजी मडवी, मिथुन दादा मडवी यांना विनंती, आमचे सुनील दादा आहेत, या सर्वांना नरेश दादा पाटील देखील आहेत. तर सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा आमच्या पंचांचा